खूपदा वाटलं तुला परत घेऊन यावं, पण आता जिथे मी असेन तिथे तू नसशील हे मला माहिती. हे बघ अर्जुन, यापुढे माझा सहवास मी तुझ्यावर नाही गाजवणार. तुला जेव्हा केव्हा मनापासून वाटेल तेव्हा तू परत ये. मालकीनबाई, तुम्ही आज या गाडीमध्ये? चला, आपल्याकडे इथे वाया घालवायला वेळ नाहीये. मला बहिणी. मालकीनबाई, कुठे जातात तिकडे सगळे? अर्जुन साहेबांनी मीटिंग बोलवली, तिकडेच चाललोय बघा. मीटिंग? कसली मीटिंग? अहो निवडणुकीची, त्याची चर्चा करायची आहे बघा. आणि तुम्हाला तर माहिती आहे दुसरी अडचण. कुठली अडचण? अहो पैशाची. अहो इलेक्शन आले ना तोंडावर, मग त्याला काही कमी पैसा लागतोय का बघ. मग त्याची जुळवाजुळव करायला चाललोय. मग काही ठरलंय का तसं? हा म्हणजे अर्जुन साहेब म्हणत होते आपण पतपेढीमधून लोन काढू म्हणे. आता बघू मीटिंग मध्ये काय ठरतंय ते. बरं तुम्ही येताय का मीटिंगला? नाही, म्हणजे माझं थोडं काम आहे. बरं मी येते. संध्याकाळी समजा सांगतील अर्जुन साहेब तुम्हाला. तुमच्यामुळे येळ आली आज आमच्या. आम्हाला चक्क आमच्या खोलीतून बाहेर हाकललंय त्या बाईनी. आता तरी कळतंय का? आता तरी डोळे उघडतायत का तुमचे? घरातनं बाहेर काढलेल्या नागिनीला घरात आणून दूध पाजायला लागलात तुम्ही. काय मिळालं हे करून? सांगा ना, काय मिळालं? रोज रोज असंच होणार आहे आता. रोज आमचा अपमान होणार आणि तुम्ही असे ढिम्मपणे बसून बघत राहणार फक्त. आता बोला ना. हे आळू काय? हे मामा, मला ना आता कंटाळा आला हिचं ऐकून ऐकून. किती समजावलं, ऐकतच नाही. तुला काय समजावता येतं का बघ? कोणी काही समजायची गरज नाही. लहान नाही होता मी. नंदा, असे काय करते? सावीनं तुला खोली बाहेर काढलं काय? तुझा अपमान झाला काय? तुझ्या मनाला यातना झाल्या काय? सगळं कळतंय. पण तिने जे काही केलंय त्याचं आम्हाला काहीच वाटत नाही असं नको समजू. वाटतंय आम्हाला, वाईट वाटतंय. तुला वाटतं ना की तिला या घरातून हाकलून द्यावं म्हणून, या घरात ठेवू नये म्हणून आम्हालाही वाटतं ना. पण कसं आहे नंदा, सध्या तिला या घरात ठेवणं आपल्या हिताचं आहे, गरजेचं आहे. कसं आहे, मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर या छोट्या छोट्या लढाया ना हाराव्याच लागतात. म्हणजे काय होतं त्याने की समोरच्या माणसाचा अंदाज कळतो, त्याची ताकद कळते, त्याचा कोणता वार करणार ते कळत. मग याच्या आधी एवढी युद्ध खेळलात तुम्ही, काय झालं? काय होतंय माहितीये का नंदा, तुझं लक्ष आहे ना फक्त गडावर आहे आणि आमचं जे लक्ष आहे ना ते संपूर्ण राज्यावर आहे. ते आम्हाला काय माहित नाही. आम्हाला हे सहन होत नाही आणि सहन करायचंही नाही. तू काय करणार आहे? तू काय करणार आहे? लई लई उडते ना ती. नाही तिला धरून आपटला ना चालणं मुश्किल होईल तिचं. असं काहीतरी करेन ना, हे छोट्या लढाया तर जिंकेनच, मोठी युद्ध सुद्धा जिंकेन. हे मावळट, काय करायचंय ते कर, पण आधी मला सांगायचं. खूप मेहनत करून मी इथपर्यंत पोहोचलोय. त्याच्यामुळे मला विचारल्याशिवाय एक पाऊल सुद्धा पुढे टाकायचं नाहीये. हो, तुम्ही सांगता आम्हाला विचारून करता काय करायचंय ते? हे आम्हाला पहिल्यापासून संशय होताच की तुमचं काहीतरी सुरू आहे. पण नाही, किती वेळा विचारलं तुम्हाला, एका शब्दानं बोललं. काही गोष्टी असतात नंदा ज्यांना बोलता करायच्या असतात. हो ना, मग आता आम्ही पण तेच करणार आहोत, तेच करणार होत आम्ही. आता तुम्ही बघायचं मी काय करतो ते. नंदा, नंदा
नंदा काय झालं शिफ्टिंग? होय मॅडम, सगळं व्यवस्थित लावून दिले. अरे वा, चांगले चांगले, थँक्यू. आणि पेमेंट ऑलरेडी केलंय बरं का? थँक्स मॅम. पुन्हा काय असेल तर नक्की सांगा, येऊ आम्ही. नक्की. वहिनी, तू हे केलंस ते चांगलंच आहे, पण आता नंदा वहिनी गप्प बसणार नाही. ते आता माझ्यासाठी महत्वाचं नाहीये प्रिया. आलीस मी. कृष्णा इतर पोथी वाचतायत. जाऊ दे, नको डिस्टर्ब करायला. सावित्री, काही काम होतं काय आमच्याकडे? हा म्हणजे थोडं होतं, पण तुम्ही पोथी वाचत होता ना, म्हणलं डिस्टर्ब नको करायला, म्हणून जात होते. अगं नाही, छानच आहे आमचं. बोल ना. नाही झालं असेल तर मग येता माझ्यासोबत. कुठे? इथेच, म्हणजे घरात. काही झालंय का सावित्री? नाही नाही, तुम्ही या ना, तुम्हाला कळेल. प्लीज. बर. प्रिया, वहिनी, तुम्ही इथं? नक्की काय झालंय, आम्हाला काही कळेल का? कृष्णे, चला. कुठं? जे तुमच्या हक्काचं आहे आणि जे तुमच्याकडनं जबरदस्तीने हिरावून घेतलं गेलंय, ते तुम्हाला परत द्यायची वेळ आली. चला माझ्यासोबत. कृष्णे, सावित्री, ही बघलास, पोरीने हिला विस्कटलेल्या घड्या नीट बसूक सुरुवात केली. आता पुन्हा एकदा या घराचं नंदनवन होतं ना. बघा, माहित होतं सावित्री सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा. सगळ्या काय पूर्वीसारखं होईल. गुणाची माझी माहिती. खरंय वहिनी, खूप बरं वाटतंय आम्हाला, पण पोटात एक भीती आहे. म्हणजे अगं, ही खोली नंदाला दिली होती ना, आता तू परत आलीयस, नंदाकडनं ही खोली काढून घेतलीये. तिला हे सगळं सहन नाही होणार. आतापर्यंत रागाचा पारा चढला असेल तिचा. तो पारा कसा थंड करायचा मला चांगलंच माहिती आहे कृष्ण. आणि हवेत गेलेल्या लोकांना हवेतच कसं कोलायचं हे पण चांगलं माहिती. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय आजवर मी तुम्हाला आई म्हणत आली, आणि एका मुलीने तिच्या आईचा हक्क मिळवून देणार काहीच गैर नाही.